तुमचा पगार आहे 40,000 आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलाय की कमलेश हे खर्च मला मॅनेज होत नाही, मी इन्व्हेस्टमेंट कशी करू? तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. मी तुम्हाला एक सिंपल स्ट्रॅटेजी सांगणार आहे आणि सिंपल सजेशन देणार आहे की तुम्ही कशी ही सॅलरी तुम्ही मॅनेज करू शकता ते आणि एक खूप चांगला कॉर्पस भविष्यामध्ये तुम्ही क्रिएट करू शकता ते. एक लक्षात घ्यायचं आहे की सर्वात प्रथम नियम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू बाकीचे खर्च तुम्हाला करायचे आहेत. तर 12,000 ते 15,000 तुम्हाला बाजूला काढायचे आहेत आणि बाजूला काढल्यानंतर या 12,000ची इन्व्हेस्टमेंट करायची लॉंग टर्मसाठी 20 ते 25 वर्षासाठी आणि उरलेले जे काही 3,000 रुपये आहे जे तुम्हाला मी सांगितलेले आहे त्यामधून मेडिक्लेम आणि टर्म प्लॅनची आपल्याला तरतूद करायची आहे. आणि त्याचबरोबर जे 25,000 रुपये जे उरणार आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचे बेसिक नीड्स आणि लाईफस्टाईलवर तुम्हाला फोकस करायचं आहे. तर आपण हे बघूया की या 12,000च्या SIPने आपण 25 वर्षानंतर काय शक्य करणार आहोत. तर आपल्याला भेटणार आहे की दरवर्षी आपण 12,000ची SIP केली, दरवर्षी 10% वाढवली तर 25 वर्षानंतर तुम्हाला भेटणार आहे 4 ते 5 करोडचा कॉर्पस आणि या कॉर्पसने तुम्हाला 25 वर्षानंतर रेग्युलर पेन्शन SWPच्या माध्यमाने भेटणार आहे 2 ते 3 लाख रुपये. म्हणजे तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग असेल किंवा तुम्हाला काही काही पिरियड नंतर तुम्हाला जे काही खर्च लागणार आहे तुमच्या एज्युकेशनसाठी, मुलाच्या एज्युकेशनसाठी, तर या कॉर्पसने तुम्ही हे शक्य करू शकले. आणि मेडिक्लेम आणि टर्म प्लॅन या कधीही तुम्हाला समजा काही अनफॉर्च्युनेट इव्हेंट तुमच्याबरोबर घडला भविष्यामध्ये तर मेडिक्लेम हा तुम्हाला हॉस्पिटलेशन कॉस्ट कव्हर करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे आणि टर्म प्लॅनमध्ये तुम्हाला अनफॉर्च्युनेट इव्हेंटमध्ये तुम्हाला तुमचं इन्कम रिप्लेस करण्याचं काम हा टर्म प्लॅन करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इमर्जन्सी फंड पण 6 महिन्याचा जो काही खर्च आहे तुम्हाला तो बाजूला काढायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर तुमची सॅलरी मॅनेज केली तर तुम्हाला एक चांगला खर्च आणि इन्व्हेस्टमेंट या दोघांचा एक चांगला सुवर्णमध्ये किंवा एक बॅलन्स तुम्हाला अप्रोचने हे तुम्हाला करणं शक्य आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा तुमच्या सॅलरीप्रमाणे काही मॅनेजमेंट करायचं असेल किंवा तुम्हाला कसे खर्च करावे, कशी इन्व्हेस्टमेंट करावी हे तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की मला संपर्क करा. माझ्या टीम तुमच्या शंकेचं नक्की निवारण करेल. धन्यवाद.